आज जर तुम्ही तुमच्या स्वतःच्या स्वप्नांसाठी नाही पळाला तर कोणीतरी त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमचा वापर करू शकतं. नमस्ते, हिस्ट्री बाय सचिन गुळी या युट्यूबच्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मी इतिहास या विषयाचा मार्गदर्शक या नात्याने स्वागत करतोय. महाराष्ट्रातील तमाम शासन आणि सुव्यवस्थेचे रक्षण करते तुम्हा सगळ्यांना माझा सर्वात प्रथम सलाम, नमस्ते, जय हिंद. बघा, आतापर्यंत आपण पीवायक्यू सिरीज घेतलेली होती. आता वेळ आलेली आहे की महत्वाचे टॉपिक कोणते आहेत. आणि एक टॅगलाईन लक्षात ठेवा, तुम्ही पूर्व परीक्षेचा अभ्यास करताय तर जन पीवायक्यू केलं ना तर त्याचा रिझल्ट 100% आहे. मग प्रत्येक विषयाचे झालेले प्रश्नपत्रिका, झालेले प्रश्न वेगवेगळ्या विषयाचे हे तुमचे परफेक्टच असायला पाहिजे. बाकीचा अभ्यास तुम्ही नाही केला तरी चालेल. आपण आजच्या लेक्चरमध्ये घेऊन आलोय डिपार्टमेंट PSI पूर्व परीक्षेसाठी इतिहास या विषयाचे महत्वाचे टॉपिक कोणकोणते आहेत, त्याची नावं आणि तुम्हाला फोकस कोणत्या टॉपिक वरती करायचा आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र आणि भारतातील काही महत्वाचे समाजसुधारक, त्यामध्ये सुपर 6+2 बी केलेले आहेत. तर सुपर 8 समाजसुधारक कोणकोणते आहेत, तर याच्या बाहेर कदाचित प्रश्न गेलेला नाही आतापर्यंत, कारण का मी 8 व्हिडिओ बनवलेले आहेत आणि मी अपेक्षा करतोय हे 8च्या 8 व्हिडिओ तुम्ही बघितलेले आहेत. आणि हा व्हिडिओ फक्त डिपार्टमेंट PSI पूर्व परीक्षा त्याचबरोबर इतर एक्झामची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत तर त्या सगळ्यांसाठी कॉमन व्हिडिओ असेल. आणि ह्याच व्हिडिओच्या माध्यमातून आयोग अनेक वेळा त्याच टॉपिक वरती रिपीट क्वेश्चन विचारतात. त्याच्यामुळे हे टॉपिक अत्यंत महत्वपूर्ण आहेत. लक्षात ठेवा, ह्या टॉपिकच्या माध्यमातून तुम्हाला अत्यंत महत्वाची माहिती मिळेलच की तुमचा टाइम कंझ्युम होणार आहे, तुमचा टाइम कमी होणार आहे. आणि वेळ कमी जर झाला तर कमी वेळेमध्ये 15 पैकी 15 प्रश्नांची तयारी हे तुमची करून देणार आहे. आणि त्याच्यापूर्वी मी ऑलरेडी 8 व्हिडिओ टाकलेले, तिथेही भरपूर तयारी होते. आपली रिव्हिजन बॅच आहे डिपार्टमेंट PSI ची, 250 रुपये मध्ये 10 व्हिडिओ आहेत प्लस 2 व्हिडिओ दिवाळी नंतर ऍड करतोय. आणि 12 व्हिडिओ मध्ये तुमचे 15 प्रश्नांची तयारी मी करून घेतोय. तर हरिअप त्या दोन्ही गोष्टीसाठी पीवायक्यूज बघा आणि रिव्हिजन बॅच साठी तुम्हाला स्क्रोल करायचंय, ऍप्लिकेशन मध्ये लॉग इन करायचंय, तिथून तुम्हाला बॅच विकत घ्यायचे. चला, मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. तुम्हा सगळ्यांना ही दिवाळी सुख, समृद्धी आणि यशस्वीतेची जावो यासाठीच्या पहिल्यांदा शुभेच्छा देतोय आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करतोय. बघा, याच्यापूर्वी मी हे पेज तुम्हा सगळ्यांना व्हॉट्सअपवरती शेअर करून देतो. आणि आतापर्यंत जर अजून कोणी माझ्याशी कॉन्टॅक्ट करण्याचं राहिलं असेल किंवा माझ्या व्हॉट्सअपवरती तुमचं नाव पाठवायचं राहिलं असेल, भले बॅच घेतलेले असो किंवा नसो, तर माझ्याकडून जे काही IMP डिटेल्स आहेत, रोजचा होमवर्क मी तुम्हाला पाठवतोय की हे करा, कारण यावरून तुम्हाला 100% प्रश्न विचारतो, बरोबर. आणि म्हणून मी रोज तुमच्याकडून काही ना काही करून घेतोय. तर ही IMP व्हिडिओज आहेत, हे 8 व्हिडिओची एक श्रृंखला, 8 व्हिडिओची जी मी बनवलेली जी लाईन आहे, तर ही व्हिडिओ बघा, 100% तुम्हाला याचा फायदा होणार आहे. आणि ज्या दिवशी परीक्षा असेल, परीक्षा झाल्यानंतर दुसऱ्या मिनिटाला मी आठवणार आहे, कारण का तर मी सांगितले त्याच टॉपिक वरती प्रश्न आलेले आहेत. लक्षात ठेवा, 2009 ला सुरुवात केली होती, 2010, 2011, 2013, 2016, 2017 आणि 2021 नंतर फायनली मी शेवटचा व्हिडिओ 2008 मध्ये घेतलेला होता. म्हणजे 2008 पासून 2021 पर्यंत टोटल 8 व्हिडिओ घेतलेत. आणि ह्या 8 व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला इतिहास जिंदगीमध्ये कधी जर अवघड वाटला असेल, इतिहास हा कधीच न आवडीचा विषय जरी वाटला, तर माझं लेक्चर बघितल्यानंतर 100% सांगतो की हे लेक्चर आणि इतिहास हा दोन्ही गोष्टी आवडायला लागणार आहेत. फक्त आवडायलाच नाही तर तुम्ही इतिहासाच्या 100% प्रेमात पडणार आहात. लक्षात ठेवा. म्हणून हे सगळे व्हिडिओ जे दिलेले आहेत तर याच्या लिंक मी इथे दिलेल्या आहेत. बघा, एक आहे 2008, 2009, 10, 11, 13, 16, 17 आणि 21. हे सगळेच्या सगळे 8 व्हिडिओ पहिल्यांदा बघून घ्या आणि त्याच्यानंतर मग पुढची प्रोसेस करा, कारण इथं 100% शुअर मार्क आहे तुम्हा सगळ्यांचे. क्षणाचाही विलंब न लावता मी पुढच्या एका टॉपिक कडे जातोय. तत्पूर्वी एक छोटीशी स्टोरी सांगून देतो. तुम्ही सकाळी उठल्यानंतर तुमचा अभ्यास, तुमची ड्युटी आणि त्याच्यानंतर आता तुम्ही अभ्यासाच्या प्रोसेसमध्ये यामध्ये खूप मोठी तफावत आहे. आय नो, मला जाणवते सगळ्यांची परिस्थिती काय आहे, कोणाला सुट्टी किंवा कोणाला सुट्टी मिळत नाही. आणि तुमचं युद्ध, तुमची स्पर्धा ही सुट्टी घेतलेले आणि सुट्टी न घेतलेले हे दोन्ही कॅटेगरीमध्ये अभ्यास करणारी या दोघांबरोबर तुमची स्पर्धा आहे. आणि स्वतःची स्पर्धा आहेच, परंतु स्वतःच्या आत्मविश्वासाची, स्वतःला सिद्ध करण्याची एक स्पर्धा आहे. तुम्ही सगळेजण ते करत आहात. तुम्ही सगळे, कोणाला वाटतं की मी फेल व्हावा, कोणालाच नाही वाटत आहे. भले अभ्यासाला वेळ जरी मिळत नसला तर पॉझिटिव्ह रसायन बॉडीमध्ये तयार होतं की मला पास व्हायचं आणि तुम्ही पास होऊन जाता. म्हणजे एक छोटीशी स्टोरी सांगतो की मी सकाळी उठल्यानंतर कमीत कमी 12 वाजेपर्यंत कधीच रिॲक्ट होत नाही, कधीच कोणावरती भांडण करत नाही किंवा कोण समोरच्याची जरी चुकी झाली तरी सॉरी म्हणून मी पटकन निघून जातो. त्याचं कारण सांगतो की आपली सायकोलॉजी जी असते ही दुपारी 12 वाजेपर्यंत जी बनते तीच रात्री 12 वाजेपर्यंत टिकून राहते. म्हणजे
आपल्या बॉडीमध्ये तसं रसायन तयार होतं. म्हणून मी मोटिवेशन तुम्हाला काय देतो की तुम्ही आज तुमच्या स्वप्नांसाठी जर नाही पळाले तर इतर कोणीतरी त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमचा वापर करते. ही टॅगलाईन लक्षात ठेवा आणि मग टार्गेट आपल्या अभ्यासाचं ठेवा की 60+ मला मार्क पाडायचे. अदरवाईज देअर इज नो ऑप्शन. तो कुठलाही मला पर्याय नाही. नसेल तर मी स्पर्धेतून बाहेर फेकला जातो. कळपातून एखादा प्राणी जर वेगळा वागत असेल तर त्या प्राण्याला बाहेर काढलं जातं किंवा तो प्राणी एकटा पडतो आणि त्याची बळी जातो किंवा तो शिकार होतो कोणाकडून तरी. तसेच आपली शिकार आणि बळी जाण्याच्या अगोदर जागे व्हा, फटकन झोप उडवा आणि मग अभ्यासाचं स्पीड, गती आणि स्पीड हे योग्य दिशेनं तुम्हाला असायला मिळायला पाहिजे. आता बॉडीमध्ये रसायन कसं तयार होतं पॉझिटिव्हिटीचं तर एका सांगतो. एक उदाहरण आहे. इस्रायल या देशामध्ये हे युद्धाच्या अगोदर इस्रायल देशामध्ये एका कैद्याला फाशीची शिक्षा झाली होती आणि त्याला फाशी देणार त्याच्या अगोदर 2 दिवस तिथं असणाऱ्या जेलरने सांगितलं की फाशी देणार, मग तुझ्या गळ्यामध्ये फासा लटकवणार, तुला ओढणार, त्याच्यानंतर तू लटकणार 2-4 मिनिट आणि त्याच्यानंतर तो खूप त्रास होतो, प्रचंड त्रास होतो जीवदाताना. मग त्याच्याऐवजी आम्ही काय करू की तुला कोबऱ्यानं चावेल अशी सोय करू, म्हणजे 1 मिनिटाच्या आतमध्ये तुझा जीव जाईल. तर तो माणूस म्हटला माझी म्हणजे तुझी हरकत नसेल तर तो व्यक्तीने सांगितलं हा माझी काही हरकत नाही. तिथं 2-4 मिनिट तडपडत राहण्यापेक्षा कोबऱ्याने रचलं की 1 मिनिटामध्ये जीव जाईल. तो ओके म्हटला. एका बंद रूम मध्ये त्याला घेऊन आले आणि समोर फक्त एका माणसाने साप धरलेला त्याला दाखवला, हा कोबरा आहे. मग याच्या डोळ्यावरती पट्टी वगैरे बांधण्यात आली आणि पट्टी बांधल्यानंतर तो कोबऱ्यावाला माणसाला तिथून पाठवून दिलं. सापाने चावलेलं नव्हतं त्याला, परंतु त्याला फक्त 2 पिना टोचल्या. 2 पिना म्हणजे जसं साप चावतो किंवा कोबरा चावला तशाच प्रकारच्या पिना चावल्या. आणि जेव्हा याच्या डोक्यावरती पट्टी किंवा त्याच्या डोक्यावरती कपडा झाकला तर त्यावेळी मात्र यानं विचार करायला सुरुवात केली की आता साप चावणार आहे. आणि साप चावणारे म्हटल्यानंतर त्याला पटकन ज्या 2 पिना टोचल्या गेल्या तर त्या पिनांच्या माध्यमातून हा विचार आणि त्या पिना याच्यामध्ये काय झालं की तो विचार सतत करू लागला की मला साप चावलेले, मला साप चावलेले, मला कोबरा चावला. आणि हा विचार म्हणजेच काय तर त्या बॉडीमध्ये एक पॉइझन तयार होत गेलं आणि त्याचा पुढच्या 2-4 मिनिटांमध्ये त्याचा मृत्यू पण झाला. आणि जेव्हा पीएम केलं, पोस्टमॉर्टम केलं तर त्यावेळी लक्षात आलं की यानं जो विचार केला ना तर त्याचं पॉइझन बनत गेलं आणि पॉइझनमुळे याचा मृत्यू झाला. बाकी कोणत्याही कोबरा किंवा पिनाने मृत्यू झालेला नव्हता. तर फक्त विचाराने पॉइझन झाले की मला कोबरा चावलेला आहे. दॅट्स लाईक. तसंच तुम्हाला विचार करायचे की स्वतःला घोषित करायचे की मी विजेता आहे, मी वेळ लावत नाही. आणि हे पॉइझन तुम्ही बॉडीमध्ये सकाळपासून तयार करायचे. कारण का तर 1 महिन्याच्या आतमध्ये कमीत कमी 20 दिवस राहिलेले आहेत. याच्या 20 दिवसामध्ये तुफान अभ्यास करायचा आहे की इतरांनी म्हटलं पाहिजे नाही अभ्यास करायचा तर याच्यासारखं करायचंय, आदर्श बनायचंय आपल्या साथीदारांमध्ये. चला आपल्याला महत्वाच्या टॉपिक कडे जाण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो की इतिहासाचे 100 पैकी 15 प्रश्नांची तयारी मी करून घेतोय. माझ्यासोबत जॉईन व्हा. माझ्यासोबत मी तुम्हाला सांगितलं की मी सलाह नाही देणार आहे, मी तुम्हाला साथ देतोय की तुमची परीक्षा होईपर्यंत तुम्हाला 15 पैकी 15 प्रश्न कसे पडतील तर याच्यासाठी मी काम करतोय. आय होप तुम्ही सुद्धा माझ्यासोबत, म्हणजे मी 2 पावलं चालतोय तर तुम्ही 4 पावलं चालायला तयार असले पाहिजे. आणि यासाठी डिपार्टमेंट पीएसआय पूर्व परीक्षेसाठी मी आधुनिक भारताचा इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास आणि समाज सुधारक याची बॅच टाकलेली आहे. ठीक आहे. आणि या बॅच मध्ये तुम्हाला इथं 2 वेळा पाहता येतो, परंतु या व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की मी अजून एक ऍटम वाढवून देतोय. म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही 3-3 वेळा पाहू शकता. मी भले इथं 2 वेळा म्हटले पण हा व्हिडिओ 3-3 वेळा पाहू शकता. आणि 3 वेळा बघितल्यानंतर इतिहासात पीएचडी केल्यासारखा अभ्यास होऊन जातो. तर 1 महिन्याची व्हॅलिडिटी म्हणजे परीक्षा होईपर्यंत 10+ अजून 2 व्हिडिओ टाकून देतो. 12 व्हिडिओ आहेत. म्हणजेच काय की मी तुम्हाला साथ देतोय, म्हणजे प्रयत्न तुमचे असायला पाहिजेत. मार्गदर्शनाला मी कुठे कमी पडत नाही. ओके. आणि ही रिव्हिजन बॅच आहे. याच्यासाठी 250 रुपये तुम्हाला 12 व्हिडिओ, 15 प्रश्नांची तयारी. अशाच पद्धतीची पॉलिटीची पण बॅच आपली 99 रुपयाला येते. त्याच्यामध्ये सगळं पॉलिटी आणि परराष्ट्र संबंधाचे 2-4 लेक्चर्स मध्ये सगळा डाटा तुमच्यापर्यंत पोहोचवतो. तो दिवाळीनंतर आपण रेकॉर्ड करून टाकणार आहे एका सरांकडून. तुम्ही आय होप पॉलिटीचे लेक्चर आपल्या युट्यूबच्या चॅनलवरती बघता आणि एन्जॉय करता आणि त्याचबरोबर परीक्षेमध्ये 100% प्रश्न येतात. तर ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि अजून काही शंका असेल तर या नंबरवरती मला फोन करा. तुमच्या शंकांचं निरसन, इतिहास बॅच आणि अजून काही पीडीएफ किंवा अजून मटेरियल किंवा अजून होमवर्क मी देत असतो डेली वर्क, तर त्याच्यासाठी मला फोन इथं नंबरवरती हाय करा. आपल्या महत्वाच्या आजच्या टॉपिक कडे येतोय आपण. महत्वाचे टॉपिक मी तुम्हाला सांगतो किंवा देतो असं म्हटलं होतं आणि याची पीडीएफ सुद्धा मी तुम्हाला देऊन देतो. त्याच्यासाठी मला व्हॉट्सअप करावं लागेल. मी तुम्हाला पीडीएफ पाठवून देतो. आयएमपी टॉपिकची एक पीडीएफ बनवली, ही ऍज इट इज. याच्यातले अजून काही महत्वाचे टॉपिक काढलेले आहेत आणि त्या टॉपिक वरती तुम्हाला पीडीएफ बनवून देतो. चला तर आधुनिक भारताचा इतिहास सेक्शन मी 3 बनवलेले आहेत.
तीन म्हणजेच कोणते? आधुनिक भारताचा इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास आणि समाज सुधारक. ह्या तिन्हीमध्ये 15 प्रश्न आहेत. मग 6-7 प्रश्न समाज सुधारक, 1-2 प्रश्न महाराष्ट्र आणि बाकीचे राहिलेले प्रश्न आधुनिक भारताच्या इतिहासावरती विचारतात. मग इथं सर्वात महत्वाचं हे 15 प्रश्नांचं मी डिवायडेशन व्यवस्थित करून सांगितलं होतं की किती 6-7 प्रश्न समाज सुधारकावर असतात, त्याचबरोबर बाकीचे राहिले 2-3 प्रश्न महाराष्ट्राचा इतिहास आणि बाकीचे राहिलेले प्रश्न मॉडर्न हिस्ट्रीवरती असतात. तर हे डिवायडेशन. परंतु इथं आहे आधुनिक भारताचा इतिहास. मग महत्वाचे टॉपिक कोणते आहेत? तर याच्यावरतीच फोकस करा. आता इथं फक्त मी टॉपिक सांगतोय, याच्यानंतर म्हणजे दिवाळी नंतर 15 नोव्हेंबर नंतरचा जो व्हिडिओ असेल तर डायरेक्ट मी हिट करणारे टॉपिक हे वाचा. इथं प्रश्न येतोय. उदाहरणार्थ एक सांगतो तुम्हाला, 1857 चा उठाव दिलेला असेल तर 1857 चा उठावामधला कंटेंट कोणता आहे, टॉपिक कोणता आहे, कंटेंट कोणता आहे, मॅटर कोणता आहे की ज्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर असे फक्त कंटेंट तुम्हाला देतो युट्यूब वरती किंवा मी तुम्हाला पाठवून देतो व्हॉट्सअप वरती, तर त्याला जॉईन व्हायचंय. आता इथं सर्वात महत्वाचे टॉपिक सांगत असताना लक्ष द्या की यावरती प्रश्न आलेले आहेत आणि कशावरती प्रश्न कमी येऊ शकतो ते करायचं नाही आणि कोणता करायचं यावर सांगून देतो. परकीय व्यापारी कंपन्या 1 नंबरचा टॉपिक सांगितलेला आहे. परकीय व्यापारी कंपन्यावरती अद्यापर्यंत एकही प्रश्न आलेला नाही, पण मी काय दिलं माहितीये का, फक्त 2च गोष्टी लक्षात ठेवा की परकीय व्यापारी कंपन्यामध्ये येण्याचा क्रम फक्त जोडायचा आहे तुम्हाला, येण्याचा क्रम. ओके, पहिली गोष्ट भारतात कोणत्या वर्षी कोणती कंपनी आली आणि दुसरी महत्वाची गोष्ट की ती कंपनी कोणत्या वर्षी स्थापन झाली. या 2च गोष्टी करा, बाकीचं काहीच करू नका. लक्षात ठेवा, येण्याचा क्रम, जाण्याचा क्रम आणि वर्ष कोणत्या वर्षी स्थापन झाली एवढंच करा. 3 गोष्टी करा. त्यानंतर दुसरं महत्वाचं, हा व्हिडिओ बघितल्यानंतर इतिहासात माय गॉड जिंदगीत कधी प्रॉब्लेम नाही तयार होणार तुम्हाला. ठीक आहे, चला. दुसरं आहे गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय. गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय इथं कोण कोण बघायचे तुम्हाला, तर इथं रॉबर्ट क्लाइव्ह बघायचे. ठीक आहे, रॉबर्ट क्लाइव्ह, वॉरन हेस्टिंग्स बघायचे, विल्यम बेंटिक बघायचे, त्याच्यानंतर लॉर्ड कॅनिंग बघायचे आणि सर्वात महत्वाचा माउंटबॅटन. हे 6च लोक बघायचे, त्यांचा कार्यकाळ. हे 6 जे सांगितले यावरतीच आयोगाने प्रश्न विचारलाय. पण अद्यापर्यंत या टॉपिकवर प्रश्न नाही आला, या टॉपिकवरती प्रश्न आले नाही, परंतु भविष्यात येऊ शकतो म्हणून हे टॉपिक मी सांगतोय. आणि यातलं फक्त 6च बघायचे, बाकी काहीच बघू नका तुम्ही. त्यानंतर 3 नंबरचा टॉपिक आहे ब्रिटिशकालीन जमीन महसूल व्यवस्था. ह्या जमीन महसूल व्यवस्थेमध्ये एकच रयतवारी पद्धतीवरती प्रश्न विचारलाय, बाकीच्या पद्धतीवरती आला नाही. परंतु तुम्हाला सगळ्या जमीन महसूल व्यवस्थेपैकी सगळ्या पद्धती एकदा नजरेखालून काढून घ्यायच्या की कोणी सुरू केली. म्हणजे उदाहरणार्थ रयतवारी पद्धत कॉर्नवॉलिसने सुरू केली. ठीक आहे, त्याच्यानंतर ही महालवारी पद्धत कोणी सुरू केली. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं हे पद्धती ज्या आहेत जमीन महसूल व्यवस्थेच्या, तर ही कोणी सुरू केल्या आणि कोणत्या प्रांतात. चार्ट बनवा आणि नाही जमलं तर मी तुम्हाला चार्ट बनवून देतो शॉर्ट नोट्स, त्याच्यावरती फक्त डिपेंड राहा. जमीन महसूल व्यवस्था. त्यानंतर शिक्षण नाही विचारलं कधीच, दुष्काळ आयोग कधीच नाही विचारला, पण याच्यावरती काम करायचं नाही असं नाही. कदाचित तो परीक्षेला येऊ शकतो, तर दुष्काळ नाही येते परत शिक्षणावरती येऊ शकतो. मग शिक्षण समित्या कोणकोणत्या आहेत तर त्याचा चार्ट ऑलरेडी मी तुम्हाला पीडीएफ दिले, तर त्या पीडीएफ मध्ये आज या टॉपिकला हायलाइट करा आणि याच टॉपिक करा. कंपल्सरी या टॉपिक वरती 15 प्रश्न कव्हर होतात. त्यानंतर महत्वाचे 1857 पूर्वीचे उठाव. आता 1857 पूर्वीचे उठाव जर म्हटलं तर फक्त आणि फक्त महाराष्ट्रातले बघायचे. त्या महाराष्ट्रामध्ये कोणते, तर क्रांतीवीर उमाजी नाईक यांचा उठाव करून जायचा, बाकी कोणाचा नाही केला तरी चालतं. ठीक आहे, त्यानंतर सर्वात महत्वाचा 1857 उठाव कंपल्सरी करावा लागणार आहे तुम्हाला. कारण का, तर प्रत्येक परीक्षेला म्हणजे 8, 9, 10 3 वर्षाचं अनालिसिस मी युट्यूबला जेव्हा घेतलं तर ह्या 3 वर्षामध्ये बघा, ह्या 3 वर्षामध्ये 8, 9, 10 ह्या 3 वर्षामध्ये सलग 3 वेळा पहिला प्रश्न 1857 उठावावरती. मग त्याच्यानंतरच्या एक्झामला बरेच वेळा विचारलेला आहे, म्हणून 1857 उठाव कंपल्सरी करायचा आहे. काँग्रेस पूर्व राजकीय संघटना एक प्रश्न हमखास येतो, आयएमपी आहे, हे तुम्हाला करावं लागणार आहे. ओके, मी टिकमार्क करतो ते आयएमपी आहेत, हे करायचंच आहे कारण हा कोर टॉपिक आहे आयएमपी. त्याच्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 100% एक प्रश्न फिक्स असतो काँग्रेसवरती. मग स्थापना, अधिवेशन आणि अध्यक्ष कोण होतं इथपर्यंत तुम्हाला बघायचं. त्यानंतर कामगार चळवळ, नारायण मेघाजी लोखंडे बघा आणि त्यांनी स्थापन केलेली संघटना आणि त्यांचं वर्तमानपत्र दिनबंधू, बॉम्बे मिल हँड असोसिएशन. 3 गोष्टी लक्षात ठेवा. त्यानंतर आदिवासी चळवळ एक प्रश्न विचारलेला आहे यावरती, तर एकच प्रश्न विचारलाय, त्याच्यामुळं स्किप करून चालत नाही, आयएमपी मध्ये जातं. तर आदिवासी चळवळीची डिटेल्स तुम्हाला ऑलरेडी आदिवासी चळवळीची पीडीएफ मी दिलेली आहे. हे जे तुम्हाला पीडीएफ ऑलरेडी दिलेली आहे तर त्यातून या टॉपिकला टिक मार्क करून तेवढे वाचा. ठीक आहे, आणि नसेल तर मी ट्राय करतो की हे सगळे टॉपिक एकत्र करून तुमच्यापर्यंत छोटीशी पीडीएफ देण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर आदिवासी चळवळीमध्ये व्यक्ती
आणि व्यक्तीने स्थापन केलेली संघटना किंवा एखादी संस्था विचारली जाते. जहालवाद आणि मवाळवाद जास्त डीप मध्ये नाही जायचं, तुमचे सगळे क्वेश्चन्स हे वरवरून येतात. तर जहालवाद मवाळमध्ये विचारतात काय, तर कोणत्या व्यक्तींचा गट आहे एवढंच विचारतात. म्हणजे ह्या व्यक्ती कोणत्या गटातील, त्या व्यक्ती कोणत्या गटातील, इथपर्यंत जातात. त्यानंतर गांधी युग. आता गांधी युग म्हणजेच काय, तर गांधींनी केलेले सत्याग्रह, चळवळ, आंदोलन एवढंच विचारतात. म्हणजेच इथं काय, तर असहकार. ओके, पहिली आहे असहकार, त्याच्यानंतर इथं सविनय कायदेभंगाची चळवळ, त्याच्यानंतर छोडो भारत आंदोलन, हे 2-3 गोष्टी आणि चंपारण्य, हे 2-4 गोष्टी तुम्हाला कंपल्सरी विचारतात. तर करून जायचे, वर्ष कोणत्या वर्षी स्थापन झालं आणि कुठे स्थापन झालं एवढंच करायचंय. त्यानंतर स्वराज्य पार्टी ही 1923 मध्ये सुरू झाली होती, महात्मा गांधीजींपासून फारकत घेऊन मोतीलाल नेहरू आणि CR दास यांनी. तर एवढ्यापर्यंतच बघा, कोणत्या वर्षी स्थापन झाली आणि का स्थापन झाली आणि कोणत्या तारखेला स्थापन झाली, कोणी. सभा, समाज आणि संघटना खूपच महत्वाचा टॉपिक आहे. एक प्रश्न या टॉपिक वरती असू शकतो. म्हणजेच सभा, प्रार्थना आहे, आर्य आहे, सत्यशोधक, आत्मीय, ब्राह्मो, परमहंस, मानव धर्म सभा, थिओसॉफिकल सोसायटी यावर प्रश्न विचारतात. तर याचा व्हिडिओ मी ऑलरेडी युट्यूबला बनवलेला आहे आणि त्याचबरोबर बॅच मध्ये पण सांगितलं, तर तो करून चला. वर्तमानपत्र एक प्रश्न 100% असतो. ठीक आहे, इथं गांधी युग आहे, स्वराज्य पार्टी, अद्याप एकही प्रश्न विचारला नाही, परंतु येऊ शकतो, सभेवरती येऊ शकतो. वर्तमानपत्रावरती कंपल्सरी एक क्वेश्चन आहे आणि सर्वात महत्वाचं क्रांतिकारी चळवळ, हा तर IMP आहे, प्रत्येक वेळी विचारलेला आहे. म्हणजे आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये हे लेक्चर बघितल्यानंतर आधुनिक भारत काहीच वाटणार नाही, छटछूट वाटेल आणि तुम्हाला अतिशय सोपा वाटून जाणार आहे. तर आधुनिक भारताचे महत्वाचे टॉपिक किती आहे, तर 14. ह्या 14 पैकी तुम्हाला परत मी 10 टॉपिक देणार आहे. म्हणजे अजून थोडे दिवस झाले, हे पहिल्यांदा वाचून घ्या. असं व्हायला नको की मी हा टॉपिक दिलाच नाही, गव्हर्नर जनरल त्याच्यावरती प्रश्न आला, असे काही टॉपिक अजून स्किप केलेले आहेत मी की ज्याच्यावरती येण्याची शक्यता नाही. हा माझा अंदाज आहे. मी 8 व्हिडिओ बनवले, तर 8 व्हिडिओमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये कमीत कमी 15, काही व्हिडिओमध्ये तर 40-40 प्रश्न आहेत आणि मी एवढा अभ्यास केलाय तुमच्यासाठी, तर तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त अभ्यास केला पाहिजे अनालिसिस करून. तर हे महत्वाचे 14 पैकी 10 टॉपिक तर कंपल्सरी यातले करा. 10 टॉपिक मध्ये तुमचे 5-7 प्रश्न कव्हर होऊन जातात. आय होप तुम्हाला समजलं असेल. आणि जर अजून कोणी बॅच घ्यायचं राहिलं असेल तर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आपल्या ऍप्लिकेशनला आणि त्याच्यातून तुम्ही बॅच घ्या. 100% त्याचा फायदा होणार आहे. ठीक आहे, सर्वात महत्वाचं. आणि या व्हिडिओला लाईक पण करा आणि तुमच्या ग्रुपमध्ये पण पाठवून चला. मला खूप सारे मेसेज येतात की आमच्यापर्यंत व्हिडिओ, आमच्या सिटीपर्यंत व्हिडिओ तुमचे पोहोचायलाच खूप वेळ झाला, कदाचित लेट झाले, पण थेट आलेले आहेत आता. याचा फायदा करून घेतो. तर तुम्हाला सगळ्यांना याचा फायदा व्हावा. आणि अजून एक आहे की जशा पद्धतीनं मी हा तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये देतोय, की युट्यूब वरती तुम्हाला अंदाज देतोय, डायरेक्शन देतोय, तर तसेच हे व्हिडिओ तुम्ही टाकून द्या तुमच्या ग्रुपवरती, जेणेकरून समोरच्याला सुद्धा फायदा झाला पाहिजे, अनेक लोकांना फायदा झाला. पास होणारा कसाही होतो. म्हणजे गडचिरोलीमध्ये 100 दिवस ड्युटी करणारे जे काय आपले आहेत बांधव, तर त्यांचाही अभ्यास होतो व्यवस्थित आणि रिझल्ट येऊ शकतो. इथं पुणे सिटीमध्ये राहून सुट्ट्या काढून महिने अभ्यास करणारा, वर्षानुवर्ष अभ्यास करणारा कदाचित नाही निघू शकत रिझल्ट, पण तिथं जंगलामध्ये अभ्यास करून हेडफोन घालून कानामध्ये त्याचाही रिझल्ट निघू शकतो. म्हणून तुम्ही संकुचित मानसिकता, थोडीशी ब्रॉड माइंडेड राहा. ठीक आहे, पुढचा महत्वाचा टॉपिक आहे आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास. नंबर 2चा आहे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जास्त काही नाही, आधुनिक भारताबरोबरच महाराष्ट्राला जोडायचंय. नंबर 1चा टॉपिक आहे महत्वाच्या स्त्रिया, मग आदिवासी चळवळीमध्ये असो किंवा दलित महत्वाच्या लेखिका असो. तर या महत्वाच्या स्त्रिया, तो 2-4 स्त्रिया फक्त करायचे तुम्हाला, आणि एवढ्याच स्त्रिया महत्वाच्या केल्या तर त्या आयोगाकडून विचारल्या जाऊ शकतात. उदाहरणार्थ महात्मा गांधीजींबरोबर महाराष्ट्रातून कोण होतं, अवंतिकाबाई गोखले होत्या. तर अशा प्रकारच्या स्त्रिया तुम्हाला विचारतात. किंवा 1942च्या चळवळीमध्ये उषा मेहता होत्या, सिक्रेट रेडिओ, काँग्रेस रेडिओ चालवत होत्या. अशा स्त्रिया फक्त बघायचे तुम्हाला की बाबा यावरती, यांच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. दुसरं, महाराष्ट्रातील वर्तमानपत्र 100% एक प्रश्न विचारतात आणि या वर्तमानपत्राला समाज सुधारक हा जोडला जातो की कोणत्या समाज सुधारकाचा आहे किंवा कोणता लेख किंवा कोणत्या वर्षीच वर्तमानपत्र सुरू झालेलं होतं, हे 3च विचारतात वर्तमानपत्रामध्ये. नंतर दलित चळवळ आहे. दलित चळवळीवरती अद्याप प्रश्न नाही विचारलेला, परंतु डॉक्टर आंबेडकरांना जोडून 100% एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग आंबेडकरांची संस्था विचारली जाते किंवा वर्तमानपत्र विचारलं जाऊ शकतं. तर दलित चळवळ हा स्किप केला तरी चालतं, परंतु असेल माहिती तुमच्याकडे तर तुम्ही करून घ्या. सभा समाज महाराष्ट्रातील कोणते आहे, उदाहरणार्थ इथं सत्यशोधक घेऊ आपण, किंवा इथं प्रार्थना घेऊ आपण, किंवा इथं आर्य 1875ची. तर या अशा प्रकारचे महाराष्ट्रातील कोणते आहेत. ब्राह्मो हे कुठे जाते, बंगालमध्ये. तर महाराष्ट्रातील कोणते, एवढं फोकस करा. अधिवेशन, काँग्रेस हा टॉपिक कंपल्सरी करून चला. काँग्रेस पूर्व राजकीय संघटना आणि काँग्रेस हे कंपल्सरी करा. आणि महाराष्ट्रातील क्रांतिकारक कोण कोण आहेत,
तर हे महाराष्ट्राचा इतिहास आहे. हे 4-5 टॉपिक आहेत, अतिशय सोपे टॉपिक आहेत. ऑलरेडी मी सगळ्या लेक्चरच्या पीडीएफ म्हणजे सगळ्या महत्वाच्या इतिहासाच्या पीडीएफ तुम्हाला दिलेल्या आहेत. सगळी प्रिंट करा आणि त्या प्रिंट केल्यानंतर बाकीचं आता सांगितलेले टॉपिक आहेत तर त्याला टिक मार्क करा आणि तेवढ्याच पेजवर तुम्हाला वाचायचं आहे. बाकी जास्त काहीच करू नका. प्रॉमिस तिथूनच तुमचे कमीत कमी 15 प्रश्न तर कव्हर होणार आहेत. बाकीचे आलेले प्रश्न इकडे तिकडे 1-2 आपण सोडून देऊया. ठीक आहे. अजूनपर्यंत जर तुम्ही मला व्हॉट्सअप केलं नसेल, अजूनपर्यंत नंबर सेव्ह केला नसेल, होमवर्क डेली पाहिजे असेल तर या नंबरला सेव्ह करा आणि मला तुमचं नाव आणि ड्युटी प्लेस म्हणजे कधी पुण्यात आला तर मला भेटा. मी पुण्यामध्येच असतो. त्याचबरोबर मी तिकडे तुमच्या शहराकडे आलो तर मी तुम्हाला फोन करेल सहज सदिच्छा भेटीसाठी. चला तर पुढील महत्वाचा 3 नंबरचा टॉपिक आहे महत्वाचे समाज सुधारक. आणि हा क्रीम टॉपिक आहे. क्रीम म्हणजे 100% तुम्हाला प्रश्न देणारा टॉपिक आहे. आणि सर्वात महत्वाचं की दुभती गाय आहे आणि याला सोडायचं नाही. हे सर्वात महत्वाचं आहे, याला सोडायचं नाही. ठीक आहे. महत्वाचे मी तुम्हाला सुपर 6 म्हटलं होतं परंतु अजून 2-3 आपल्याला वाढवायचे आहेत कारण अनालिसिस केल्यानंतर 1-2 समाज सुधारक ऍड झालेले आहेत. मग सुपर 6 म्हणजे 6च होते परंतु 6च्या ऐवजी मी 8 घेतलेत. सर्वात महत्वाचं महात्मा फुले युट्यूबला माझ्या टाकलेले तेही बघून घ्या. बॅच जर नाही केली तर राजर्षी शाहू महाराज युट्यूबला पूर्ण घेतलेलं आहे आणि स्लो मोशन मध्ये आणि रिव्हिजन बॅच मध्ये स्पीड मध्ये त्याचं व्ह्यूज 2 दिलेले 2 वेळा पाहता येतो. परंतु तुम्हाला अजून काय वाटलं तर मी 3 वेळा व्हिडिओ त्याचं वाढवून देतो. 3 वेळा व्हिडिओ पाहता येतो माझ्या ऍप्लिकेशन मधला. म्हणून बॅच साठी तुम्हाला तिथं सांगतोय. त्यानंतर बॅच घेण्यासाठी हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा. हिस्ट्री बाय सचिन गुळी प्ले स्टोअर किंवा iOS ऍपल वरती आहे. दुसरे शाहू महाराज करायचे कंपल्सरी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करायचे कंपल्सरी, विराज शिंदेवरती प्रश्न विचारले कंपल्सरी, प्रत्येक परीक्षेत महर्षी कर्वे यांच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर पंडिता रमाबाई 2-3 प्रश्न यांच्यावरती आलेले आहेत आणि यांच्या पंडिता रमाबाई यांच्या व्हिडिओ मधून सदन हे करायचे आहे. त्यानंतर संत तुकडोजी महाराज हे तर एवढे IMP आहेत की प्रत्येक परीक्षेला संत तुकडोजी महाराज यांच्यावरती प्रश्न विचारलाय. आणि सर्वात शेवटी गोपाळ हरी देशमुख त्याला मी ऑप्शन म्हणून कोण टाकतोय तर आगरकर. ठीक आहे. आगरकर. तर हे महत्वाचे व्यक्ती. तर एवढेच जो तुम्ही केले तर 100% सांगतो जेवढे काही प्रश्न येणार आहेत ना 90% प्रश्न यांच्यावरती येतात. म्हणजे 95% प्रश्न या महत्वाच्या टॉपिक वरती येतात. समाज सुधारकांची वेगळी पीडीएफ आहे. ऑलरेडी जर तुम्हाला जर मी पीडीएफ दिली असेल तर त्यामध्ये समाज सुधारक शेवटी दिलेले आहेत. आणि जर फक्त समाज सुधारकाची पाहिजे असेल तर ती पण माझ्याकडे आहे. ती एकच आहे दोन्ही पण मी एकत्रित सगळ्यांना पीडीएफ पाठवतो जेणेकरून बाकीची सुद्धा माहिती तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. तर अपेक्षा करतो की महत्वाचे टॉपिक देतो म्हटलं होतं प्रॉमिस, पण कामाचा प्रचंड लोड असल्यामुळे मला थोडंसं हत्तीच्या चालीनं किंवा थोड्याशा धीमागतीनं काम हे सगळं कंप्लीट करतोय. पण करतोय ते परफेक्ट करतोय. अजून एक सर्वात महत्वाची गोष्ट की इतिहासाच्या बाबतीमध्ये मी स्वतःला ठरवलेलं आहे की इतिहासामध्ये अनभिषिक्त सम्राट बनायचे. मला इतिहासामध्ये मला बादशाह बनायचे, मला राजा बनायचे. माझ्याच फील्ड मधला मला सम्राट व्हायचंय. आणि म्हणून मला रात्रंदिवस मी काम करतो. कारण का तर मला या मुकामपर्यंत मला त्या स्टेज पर्यंत पोहोचायचंय. मी हे याच्यासाठी सांगतो की मी काम किती करतो डझंट मॅटर. मला कुठपर्यंत पोहोचायचं डझंट मॅटर, परंतु मला त्या स्टेज पर्यंत पोहोचायचंय इतिहासाच्या. त्यानंतर सर्वात महत्वाचं की याच्यातून मला तुम्हाला हे सांगायचे, तुमच्याकडून हे वधवून घ्यायचं, मला प्रॉमिस करून घ्यायचंय की तुम्ही तुमच्या फील्डमध्ये टॉप बनताय का, तुम्ही तुमच्या फील्डमध्ये बाप माणूस होताय का, आणि तुम्ही पोलीस प्रशासनामधले बाप माणूस आहातच. त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांना ग्रेट सल्यूट आहे, त्याबद्दल वादच नाही. परंतु या फील्डमध्ये सुद्धा आता 100 पैकी 60+ मार्क. आणि जर तुम्ही टार्गेट म्हणजे मी कंबाईनच्या अगोदर काही व्हिडिओज घेत होतो आणि त्यांना सांगत होतो की 60+ टार्गेट, म्हणजे जोपर्यंत आपला स्टँडर्ड वाढत नाही ना तोपर्यंत आपला काहीच होत नाही. म्हणजे लक्षात ठेवा की मला आज प्रॉमिस करा की तुम्ही कुठे अभ्यास करताय ना तर तिथे लिहा की मी 60+ याच वेळी मार्क घेणार आहे आणि हे टार्गेट मला लिहून पाठवा. 100% सांगतो की तुम्ही जेव्हा टार्गेट कोणाला तर शेअर करताना ट्रस्टेबल पर्सनला तर त्यावेळी आपल्यावरच्या जबाबदाऱ्या वाढत जातात. आणि त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचंय की तुमचं टार्गेट फिक्स करायचं, लिहून ठेवा. जगाने वेड म्हटलं तरी चालेल, वेडी लोक इतिहास घडवतात आणि शहाणी म्हटलेली लोक हे इतिहास वाचत राहतात, हेही लक्षात ठेवा. तर अपेक्षा करतो हे महत्वाचे सगळेच्या सगळे टॉपिक म्हणजेच कोणते आधुनिक भारताचा इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास आणि सगळे समाज सुधारक सगळ्याच्या सगळं सांगून झालेले आहे. वेळ आलेले आहे, मी आहे आणि स्टोरी होणार नाही असं कधीच होत नाही. एक हत्ती होता, त्याने आपल्या राजाला अनेक युद्ध जिंकून दिलेले होते. लक्षात ठेवा, अनेक युद्ध जिंकून दिले होते त्या हत्तीनं. आणि एक वेळ अशी आली होती की आता राजा त्या हत्तीला रणांगणावरती घेऊन जाऊ शकत नव्हता, कारण
त्याचा ड्युटी आणि अभ्यास याच्यामधला खूप मोठा गॅप पडलेला होता. लक्षात ठेवा, ड्युटी आणि अभ्यास याच्यामधला खूप मोठा गॅप पडला होता. मी तुम्हाला कन्सिडर करून सांगतोय, गृहीत धरून सांगतोय. आणि या हत्तीला रणांगणावरती घेऊन जात नव्हता, कारण याची गती स्लो झालेली होती. आणि मग या हत्तीला तिथंच बांधून ठेवलं जायचं. एका माहूत ठेवला होता आणि राजाचा सर्वात प्रिय हत्ती हा होऊन बसला होता. राजा या हत्तीशिवाय युद्ध जिंकू शकत नव्हता, तरी पण नाईलाजाने तो दुसऱ्या हत्तीवरती जाऊन युद्ध जिंकून यायचा. या हत्तीला खूप वाईट वाटायचं. एक दिवस त्या माहूताने हत्तीला सोडलं आणि एका तळ्यावरती घेऊन गेला पाणी पिण्यासाठी आणि अंघोळ घालण्यासाठी. तो हत्तीचा पाय रुतला त्या तळ्यामध्ये आणि जशी जास्त मुवमेंट करू लागला, जसं जास्त फास्ट वाचू लागला, तुम्ही जास्त अजून काही बघत राहिलं तर तुम्हाला काहीच कळलं नाही. म्हणून थोडंसंच करा पण चांगलं करा. त्या हत्तीनं पाय हलवू लागला तसं तो हत्ती जास्त चिखलामध्ये गेला. प्रचंड ताकद लावली, काही जरी केले तर तो हत्ती काय बाहेर येत नव्हता. तो माहूत परेशान झाला. राजाला सांगितलं, राजा आला आणि राजाही परेशान झाला, कारण त्याचा आवडता हत्ती होता आणि त्याच्या या हत्तीच्या बळावरती खूप मोठं साम्राज्य बनवलं होतं. ठीक आहे, जसं तुम्ही पोलीस भरती करत असताना जो जोश होता ना, तो त्याच जोशने आता करायचा. म्हणजे ग्राउंडवरती तुम्ही 100 पैकी 100 घेण्यासाठी ज्या ताकदीनं पळत होते ना, त्यावेळची परिस्थिती मजबुरी होती. प्रत्येक पोलीस कॉन्स्टेबलचे कोणी हौसेनं पोलीस कॉन्स्टेबल होत नाही. लक्षात ठेवा, मजबुरीनं आपण सर्वात जास्त बेस्ट प्रदर्शन करत असतो. सध्या त्यावेळची जशी तुमची मजबुरी होती की घरची परिस्थिती बदलण्यासाठी तुम्ही कॉन्स्टेबल झालात, तसंच आज आत्मविश्वास आणि आत्मसन्मान मिळवण्यासाठी तुम्हाला PSI व्हायचं आहे. लक्षात ठेवा, स्टार आम्ही फक्त रात्रीचेच बघतो. दिवसा स्टार ह्या तुमच्या रूपाने खांद्यावरती स्टार लावून आम्हाला दिसतील. अपेक्षा करतो तुम्ही सगळ्यांचा अभ्यास चांगला होईल. या हत्तीला बाहेर काढता काढता नाकी 9 आले होते. राजाला काहीच उपाय सुचत नव्हता. त्यावेळी खूप जुन्या माहूताला राजाने बोलावणं घातलं. तो जुना माहूत आला, त्याने सांगितलं, राजा महाराज तुम्ही काही लाख कोशिश करा, हत्ती बाहेर निघणार नाही, परंतु एक उपाय सांगतो. तो केल्यानंतर हत्ती 100% गॅरंटेड सांगतो की हत्ती बाहेर येऊ शकतो. सांगितलं, तो काय सांगेल तो मी करायला तयार आहे. त्यानं सांगितलं, युद्धाची तयारी करा आणि या तलावाच्या बाजूला सैन्यांचं मार्चिंग करा. त्याचबरोबर रणभेदी मोठ्या तुताऱ्या वाजवा. हा हत्ती 2 मिनिटात नाही बाहेर आला तर माझं नाव बदलून ठेवा. आणि राजाने तसंच केलं, युद्धाची तयारी केली, सैनिकांचं मार्चिंग सुरू केलं त्या ठिकाणी आणि भाला तलवारी वाजू लागल्या थोड्याशा. आणि त्याचबरोबर तो हत्ती रणांगणात गाजलेला होता, रणांगण गाजवणारा हत्ती होता. आणि त्याचबरोबर तिथं युद्ध भेरी वाजू लागल्या. आणि हे वाजत असतानाच त्या हत्तीच्या अंगामध्ये, रणांगणामध्ये जो प्रदर्शन करत होता हत्ती, तर हे प्रदर्शन करण्याची जी उर्मी होती, जी ताकद होती, तर त्या हत्तीच्या अंगामध्ये परत एकदा ताकद आली आणि त्या हत्तीने पुढच्या 2 मिनिटात बाहेर उडी मारली होती त्या चिखलातून. म्हणजेच काय, तर तो हत्ती शांत बसणारा नव्हता, तो हत्ती युद्ध जिंकणारा हत्ती होता. आय होप्स तुम्हाला मला जे काही सांगायचे ते कळालं असेल. हत्तीची स्टोरी आवडली असेल तर नक्की लाईक आणि कमेंट करायलाच विसरू नका, कारण याच्यानंतरचं लेक्चर थोड्याशा गॅप नंतर येत आहे. तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा आहेत. मीही दिवाळीला चाललोय, मीही दिवाळीला आलेलो आहे गावी. आणि तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून लाडू, चिवडा आणि त्याचबरोबर सर्वात महत्वाचे स्टार असणार आहेत 100%. ही परीक्षा ही दिवाळी झाल्यानंतरची. तर हत्ती बाहेर आला आणि राजाला सांगितलं, हा हत्ती युद्धाचा हत्ती, याला काही केलं तर तो बाहेर आला नसता. जेव्हा तुम्ही रणभेदी वाजवता त्याच वेळी तो हत्ती बाहेर येणार आहे, कारण का तर त्याच्या अंगामध्ये हजारो हत्तींचं बळ त्याच वेळी येऊ शकतं. आणि तशाच पद्धतीनं तुम्ही जसा पोलीस भरतीला तयारी करत होते, जशा पद्धतीनं ग्राउंड करत होते, लेखीची तयारी करत होते, त्याच्यापेक्षा जास्त पटीनं, जास्त ताकदीनं तुम्ही आता अभ्यास करा. तुम्ही भलेही थकलेले असाल थोडेफार, मनाने, परिस्थितीने किंवा हतबल झाला असाल, परंतु तुमच्या अंगामध्ये असणारी जी उर्मी आहे तर तिला फक्त मरू द्यायचं नाही. म्हणजेच मी चालता चालता पायाला विचारलं होतं की तू थकत का नाही, त्यानं सांगितलं, मी थकणार नाही, तू फक्त मनाने थकू नको, मी तुला जीव आयुष्यभर साथ देईल. म्हणजे तुम्ही मनाने फक्त थकू नका. हे हृदय, हे दिमाग आणि हे तुमची उर्मी ही तुम्हाला पास केल्याशिवाय राहणार नाही, जशा पद्धतीनं हत्तीला बाहेर काढलेलं होतं. आय होप्स तुम्हाला हत्तीची स्टोरी हे तुम्हाला सांगितली आवडली असेल नक्कीच. रिव्हिजन बॅच आहे, ह्या रिव्हिजन बॅच मध्ये तुम्हाला 3 पट व्ह्यूज दिलेले आहेत. मी 2 केलेले आहेत, पण तुम्हाला या लेक्चर नंतर 3 पट व्ह्यूज आहेत. त्याच्यानंतर 10+ व्हिडिओ, 1 महिन्याचा कालावधी, परीक्षा होईपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघू शकता. सबस्क्राईब, हे ऍप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा. हिस्ट्री बाय सचिन गुळी. इतिहासाच्या पैकीच्या पैकी मार्क मी तुम्हाला काढून देण्याची हमी देतो. अपवाद काही क्वेश्चन जर बाहेर आउट ऑफ बॉक्स आले तर त्याला कोणी काही करू शकत नाही, परंतु मी तुम्हाला चॅलेंज देतो की जेवढं शिकवलेलं आहे ना, तर त्याच्या बाहेर प्रश्न जात नाहीत. आणि खूप सारा सराव झालेला आहे. तर आमच्या मित्रांनी टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे. नितीन अहिराव सर 999 रुपये टेस्ट सिरीज देतात. तर या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा त्यांना फोन करा आणि ह्या फोन नंबरवरती ते सगळे डिटेल्स तुम्हाला टेस्ट सिरीजची सांगून देतील. अपेक्षा करतो हे लेक्चर तुम्हाला सगळ्यांना आवडलं असेल.
आणि अजून एक महत्वाचं, जोपर्यंत तुम्ही स्वतःला विजेता घोषित करत नाही तोपर्यंत तुम्ही विजेता होणार नाही, हेही लक्षात ठेवा. तुम्हाला अभ्यासामध्ये जर काही अडचणी असतील तर तुम्ही मला फोन करायचा आहे. इथं दिलेला नंबर आहे माझा. अभ्यासात काही अडचणी असतील, भीती वाटत असते, मला ऍटमॉस्फिअर मॅनेज करता येत नाही, मला काही खूप साऱ्या गोष्टी मॅनेज करता येत नाही, इतिहास तर विषय बाकीचाच राहिला, परंतु अभ्यासच होत नाही, मन लागत नाही, ह्या सगळ्या गोष्टी खूप मोठा गॅप असल्यामुळे तुम्ही सगळ्या प्रॉब्लेमला फेस करता. तर या सगळ्यांसाठी तुम्हाला एकदा तरी किमान फोन करायचा आहे. मी 100% सांगतो की माझ्याकडे असं एक सोल्युशन आहे, असं एक आयुर्वेदिक औषध आहे की ते मला फोन केल्यानंतर 100% प्रत्येक प्रॉब्लेमवरचं सोल्युशन मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. भलेही वयाने लहान असेल किंवा मोठा असेल, पण 2011ची PSI जर जॉईन केली असती तर मी आज PI किंवा API पर्यंत प्रमोशनला गेलो असतो. API तर 100% झालोच असतो. हा, BSF जॉईन केलं असतं तर PI पर्यंत गेलो असतो. आणि त्याचबरोबर सर्वात महत्वाची गोष्ट, जर UPSCचा इंटरव्ह्यू क्रॅक केला असता तर कदाचित आपली कधीच भेट झाली नसती, आणि म्हणून तिथं IAS IPS म्हणून मी विराजमान झालो असतो. परंतु जे आहे ते ओके आहे, जे आहे ते समाधानी आहे, कारण तुमच्या बरोबर संवाद आणि सुसंवाद करण्याची संधी या प्लॅटफॉर्ममुळे आणि न घेतल्यामुळे काही पोस्ट मिळते. सो आय एम सो हॅपी इन माय फील्ड. सो तुम्हाला सगळ्यांना अपेक्षा करतो की हा व्हिडिओ आवडला असेल आणि स्वतःला घोषित करा की मी विजेता आहे, यावर्षी मी पास होणार आहे. 100% सांगतो, तुमचा अभ्यास 10% जरी असेल, कॉन्फिडन्स 90% जर असेल तर तुमचा रिझल्ट पण 100% येऊन जातो. सो कॉन्फिडंट राहा थोडंसं. आणि सर्वात शेवट करता करता हे सांगेल की स्वतःच्या आत्मविश्वासाची ढाल ही मजबूत करा. जगाने तुमच्या खच्चीकरणाचे कितीही प्रयत्न केले, कितीही उलाढाल करू द्या, तुम्हाला काहीही फरक पडणार नाही. फक्त आत्मविश्वासाची ढाल की मी करू शकतो, हा जो आत्मविश्वास आहे ना, तर हा मरू द्यायचा नाही कधी. हा मेला की तुम्ही त्याच ठिकाणी मेलं, मग दुसऱ्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आयुष्यभर वयाच्या 60 वर्षापर्यंत तुम्हाला झटावं लागणार आहे. मग तुमच्याकडे चॉईस आहेत दोन, की एक तर आयुष्यभर दुसऱ्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जगा, नसेल तर स्वतःच्या स्वप्नासाठी आता रात्रंदिवस एक करा. 100% तुमची पोस्ट असणार आहे. मी जास्त वेळ घेत नाही. तुम्हाला सगळ्यांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा, दिवाळीसाठी खूप खूप शुभेच्छा, आणि त्याचबरोबर पुण्यात आला तर नक्की भेटायला विसरू नका. सर्वात महत्वाचं अभ्यास आहे, आरोग्य आहे, आणि त्याचबरोबर अधिकारी होण्यासाठी तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून शुभेच्छा. थँक्यू सो मच. विश यू ऑल द बेस्ट.